हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी नॉलेज ऑफ फायनान्स अकाउंट ऑडिटिंगचा मॉक पेपर 3 सॉल्व्ह करत आहे, जो की आपला मॉक पेपर 4 आहे. ठीक आहे. अकाउंट प्रोफेशनल नॉलेजचा पीडीएफ पण अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ पाहिजे असेल त्यांनी पीडीएफ साठी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तिथे मेसेज करून तुम्ही तिथे व्हॉट्सअपला पीडीएफ घेऊ शकता. बघा, आजचा मॉक पेपर 3 आहे. याच्यामध्ये आपण पूर्ण कंप्लीट जो सिलेबस आहे त्यानुसारच क्वेश्चन सॉल्व्ह करत आहे आणि असेच क्वेश्चन्स आपण टील एक्झाम पर्यंत सॉल्व्ह करणार आहे. तसंच आपण कंटिन्यू सिरीज सगळ्या स्टार्ट केलेल्या आहे. ॲडव्हान्स अकाउंटिंगची सिरीज पण आपण लवकरात लवकर स्टार्ट करणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. जर तुमचे लाईक्स वाढले तर मला पण प्रोत्साहन मिळेल की मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवत. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा इथे. अंडर जीएसटी आयटीसी ऑन मोबाईल फोन फॉर स्टाफ इज. जीएसटी अंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी मोबाईल फोनवरील आयटीसी म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट काय. तर बघा ऑप्शन आहे फुल्ली अलाउड, सेकंड पार्टिशली अलाउड, थर्ड नॉट अलाउड अँड फोर्थ अलाउड इफ कॅपिटलाइज. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट फुल्ली अलाउड, पूर्णपणे अनुमत असते. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड, विच स्टेटमेंट इज नॉट ट्रू फॉर ऑडिटिंग स्टँडर्ड. खालीलपैकी कोणते विधान ऑडिटिंग मानकासाठी खरे नाही. बघा ऑप्शन आहे फर्स्ट इथे मॅन्डेटरी फॉर ऑल ऑडिट, सेकंड इश्यूड बाय आयसीएआय, थर्ड स्टॅच्युटरी इन नेचर अँड फोर्थ ओव्हरराईड कंपनीज ऍक्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फोर्थ ओव्हरराईड कंपनीज ऍक्ट. कंपनी कायद्यावर प्राधान्य असते. हे इज नॉट अ अकाउंटिंग स्टँडर्ड, पण mandatory for all audits issued by ICAI आणि statutory nation is a accounting auditing standard असतं. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड, deferred tax liability is credited due to. स्थगित कर देयतेची निर्मिती होते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट टायमिंग डिफरन्स इन असेट रिकॉग्नायझेशन, थर्ड परमनंट डिसअलाउन्स, थर्ड मॅट क्रेडिट अँड फोर्थ कॅपिटल रिझर्व. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट टायमिंग डिफरन्स इन असेट रिकॉग्नायझेशन. मालमत्ता ओळखण्याच्या वेळेत फरक जो असतो तो. ठीक आहे. नेक्स्ट फोर्थ, इंटरेस्ट ऑन कॅपिटल अपीअरिंग. भांडवलावरील व्याज कुठे दिसते. बघा ऑप्शन आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, सेकंड प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट, थर्ड बॅलन्स शीट अँड फोर्थ रिव्हॅल्युएशन अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट, नफा तोटा वितरण खाते. ठीक आहे. नेक्स्ट फिफ्थ, रिबेट अंडर इन्कम टॅक्स इज अलाउड टू. उत्पन्न कर अंतर्गत सवलत कोणी घेऊ शकतो. बघा ऑप्शन आहे एचयूएफ, नंतर एओपी, नंतर इंडिव्हिज्युअल रेसिडेंट अँड थर्ड कंपनी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इंडिव्हिज्युअल रेसिडेंट, निवासी व्यक्ती. नेक्स्ट सिक्स्थ, ट्रान्सफर प्राइसिंग अप्लाइज टू. ट्रान्सफर प्राइसिंग लागू होते कोणाला. तर बघा ऑप्शन आहे डोमेस्टिक कंपनीज, सेकंड रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन, थर्ड कॅश सेल्स अँड फोर्थ स्मॉल बिझनेसेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन, संबंधित पक्षातील व्यवहार. ठीक आहे. नेक्स्ट सेवंथ, विच डेप्रिसिएशन मेथड लीड टू इन्क्रीजिंग अॅन्युअल प्रॉफिट. कोणती घसारा पद्धत वार्षिक नफा वाढवते. तर बघा डब्ल्यूडीव्ही, सेकंड स्ट्रेट लाईन, थर्ड सम ऑफ इयर अँड रिव्हॅल्युएशन. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट डब्ल्यूडीव्ही, घटिमान पद्धत. ठीक आहे. नेक्स्ट 8, अनक्लेम डिव्हिडंड इज शोन ॲज. न मागितलेला लाभांश दाखवला जातो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ॲज अ इन्कम, प्रोव्हिजन, करंट लायबिलिटी अँड रिझर्व. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड करंट लायबिलिटी, चालू देयता. नाइन्थ आहे अ लेजर कॅन नेवर कंटेन मीन्स. खात्यावहीमध्ये कधीच नसते. तर बघा काय असते जर्नल एंट्रीज, बॅलेन्स, ट्रान्झॅक्शन अँड नॅरेज. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड फर्स्ट जर्नल एंट्रीज. ठीक आहे, जनरल नोंदी. नेक्स्ट 10th, बुक व्हॅल्यू ऑफ असेट आफ्टर डेप्रिसिएशन फुल डेप्रिसिएशन इज. पूर्ण घसाऱ्यानंतर मालमत्तेची पुस्तकी किंमत काय असते. तर बघा ऑप्शन आहे मार्केट व्हॅल्यू, सेकंड स्क्रॅप व्हॅल्यू, थर्ड झिरो आणि फोर्थ ओरिजिनल कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड स्क्रॅप व्हॅल्यू, रद्दी मूल्य. नेक्स्ट 11, रेंट पेड इन ॲडव्हान्सेस. आगाऊ दिलेले भाडे हे आहे. तर बघा ऑप्शन आहे इन्कम, असेट, एक्सपेन्स, लायबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड असेट मीन्स मालमत्ता. नेक्स्ट 12th, बिल डिसहोनर्ड शुड बी डेबिटेड टू. नामंजूर झालेली हुंडी कुठे डेबिट केली जाते. बघा ऑप्शन आहे डेटर्स, बँक, बिल्स रिसिवेबल, कॅश. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड डेटर्स, देणेदाराला. नेक्स्ट 13, टेस्ट चेकिंग इज अ पार्ट ऑफ. टेस्ट चेकिंग म्हणजे कोणत्या ऑडिटचा भाग आहे. तर बघा ऑप्शन आहे इंटरनल ऑडिट,
second tax audit, third statutory audit, and fourth concurrent audit. The correct answer is third statutory audit, कायदेशीर लेखा परीक्षा. नेक्स्ट 14 फायनान्शियल लिव्हरेज एक्झिस्ट वेन, आर्थिक लाभांश अस्तित्वात असतो जेव्हा. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फिक्स कॉस्ट ग्रेटर दॅन व्हेरिएबल कॉस्ट, सेकंड ऑपरेटिंग इन्कम नॉट इक्वल्स टू नेट इन्कम, थर्ड ईबीट इक्वल्स टू नॉट ईबीटी, आणि नंतर नेट प्रॉफिट ग्रेटर दॅन ग्रॉस प्रॉफिट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ईबीट नॉट इक्वल्स टू ईबीआयटी, मीन्स व्याजपूर्वीचा नफा नॉट इक्वल्स टू करपूर्व नफा. नेक्स्ट 15 इन एम्लॅगेशन इन नेचर ऑफ मर्जर रिझर्व आर, विलिनीकरणाच्या प्रकरणात राखीव निधी. बघा ऑप्शन आहे रिटर्न ऑफ, सेकंड कॅन्सल्ड, थर्ड रिटेन, अँड फोर्थ ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड रिटेन, कायम ठेवला जातो. नेक्स्ट 16 जीएसटी ऑन रेंट फ्रॉम रेसिडेन्शियल प्रॉपर्टी इज टॅक्सेबल वेन, निवासी मालमत्तेवर जीएसटी लागतो जेव्हा. तर बघा ऑप्शन आहे यूज्ड फॉर बिझनेस, सेकंड रेंटेड टू रिलेटिव्ह, थर्ड रेंट इज इन काइंड, अँड फोर्थ बिलो 3. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट यूज्ड फॉर बिझनेस, व्यवसायासाठी वापरले जाते तेव्हा. नेक्स्ट 17 कॅश डिस्काउंट इज शोन ॲज, रोकड सवलत दाखवली जाते. तर बघा ऑप्शन आहे एक्सपेन्सेस, लॉस, फायनान्सिंग कॉस्ट, अँड डिडक्शन फ्रॉम रेव्हेन्यू. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट एक्सपेन्सेस मीन्स खर्च. नेक्स्ट 18 पेमेंट टू मायनर पार्टनर इज ट्रीटेड ॲज, अल्पवयीन भागीदाराला दिलेले पेमेंट मानले जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रेम्युनरेशन, सेकंड प्रॉफिट शेअर, थर्ड लोन, अँड फोर्थ ड्रॉइंग्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड प्रॉफिट शेअर, नफ्यातील हिस्सा. नेक्स्ट 19 वाउचिंग इज डन टू चेक, वाउचिंग केले जाते. तर बघा ऑप्शन आहे ॲक्युरेसी, व्हॅलिडिटी, मटेरियलिटी, अँड अरेथमॅटिक करेक्टनेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड व्हॅलिडिटी मीन्स वैधता. नेक्स्ट 20 रेव्हेन्यू फ्रॉम इनकम्प्लीट कॉन्ट्रॅक्ट इज रिकॉग्नाइज्ड वेन, अपूर्ण करारातून महसूल ओळखला जातो जेव्हा. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट 25% कंप्लीट, सेकंड कॉस्ट इज नोन, थर्ड आउटकम इज रिलायबल, अँड फोर्थ कॉन्ट्रॅक्टेड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड आउटकम इज रिलायबल, निकाल विश्वासार्ह आहे असा तेव्हा. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच अकाउंट प्रोफेशनल नॉलेजचं पीडीएफ अवेलेबल आहे, ज्यांना पण पाहिजे असेल त्यांनी व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून तिथनं पीडीएफ तुम्ही घेऊ शकता. चला नेक्स्ट आहे 21 इन्व्हेंटरी अंडर AS2 इज नॉट व्हॅल्यूड ॲट, लेखा मानक 2 अंतर्गत साठा खालीलप्रमाणे मोजता जात नाही. तर बघा ऑप्शन आहे NRV, नेक्स्ट historical cost, third replacement cost, and fourth cost or NRV whichever is low. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड रिप्लेसमेंट कॉस्ट वर नसतं. ठीक आहे, पूर्ण स्थापन किंमत ज्याला आपण. नेक्स्ट 22 अंडर ऍब्झॉर्प्शन कॉस्टिंग फिक्स्ड कॉस्ट इज, समावेशक खर्च पद्धतीनं स्थिर खर्च. तर बघा ऑप्शन आहे पिरियड कॉस्ट, प्रोडक्ट कॉस्ट, डिस्क्रिशनरी, अँड नॉट चार्ज. तर करेक्ट आन्सर आहे ते सेकंड प्रोडक्ट कॉस्ट, उत्पादन खर्च. नेक्स्ट 23 इक्विटी शेअरहोल्डर गेट डिव्हिडंड फ्रॉम, इक्विटी शेअरधारक लाभांश घेतो. बघा ऑप्शन आहे फर्स्ट करंट प्रॉफिट, सेकंड फ्री रिझर्व, थर्ड शेअर प्रीमियम, अँड फोर्थ कॅपिटल रिझर्व. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट करंट प्रॉफिट, चालू नफा. नेक्स्ट 24 वेन सस्पेन्स अकाउंट शो क्रेडिट बॅलन्स इट इंडिकेट, सस्पेन्स खात्यामध्ये क्रेडिट शिल्लक दर्शविते. बघा ऑप्शन आहे ओव्हर डेबिट, ओव्हर क्रेडिट, मिसिंग डेबिट, अँड रॉंग क्लासिफिकेशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड मिसिंग डेबिट, हरवलेली डेबिट नोंद. नेक्स्ट 25 ग्रॉस प्रॉफिट रेशो हेल्प्स इन, एकूण नफा गुणोत्तर उपयुक्त ठरतो. बघा ऑप्शन आहे असेट टर्नओव्हर एनालिसिस, सेकंड एक्सपेन्स कंट्रोल, थर्ड प्राइसिंग पॉलिसी, अँड फोर्थ वर्किंग कॅपिटल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड प्राइसिंग पॉलिसी, किंमत धोरण. नेक्स्ट 26 इश्यू ऑफ डिबेंचर ॲट डिस्काउंट अँड रिडीमेबल ॲट प्रीमियम रिझल्ट इन, डिबेंचर सवलतीने दिल्यास व प्रीमियमने परत घेतल्यास होते. तर बघा ऑप्शन आहे लॉस, गेन, कॉन्टिजेंट लायबिलिटी, अँड डेफर्ड रेव्हेन्यू. तर करेक्ट आन्सर आहे ते सेकंड फर्स्ट लॉस. ठीक आहे, प्रीमियम परत घेतल्यावर काय होते, लॉस होतो. नेक्स्ट 27 मॅक्झिमम डिडक्शन अंडर द सेक्शन 80C इज, कलम 80C अंतर्गत कमाल वजावट किती राहते. तर बघा 1 लाख,
1.5 लाख, 2 लाख अँड नो लिमिट. तर करेक्ट आन्सर आहे इथे 1.5 लाख. ठीक आहे. आता थोडं चेंज होऊ शकते, त्याच्यानुसार आपण बघूया क्वेश्चनला. ठीक आहे. नेक्स्ट 28 डेब्ट इक्विटी रेशिओ अफेक्ट, कर्ज इक्विटी गुणोत्तर प्रभाव टाकतो. तर बघा ऑप्शन आहे ROI, EPS, लिव्हरेज अँड प्रॉफिटेबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे लिव्हरेज मीन्स लाभांश. नेक्स्ट 29 GST TDS इज अप्लिकेबल वेन, GST TDS लागतो जेव्हा. बघा काय आहे, कॉन्ट्रॅक्ट ग्रेटर दॅन 2.5 लाख, सेकंड सप्लायर इज कंपोजिट, थर्ड बायर इज अन इंडिव्हिज्युअल अँड फोर्थ नन ऑफ दिस. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, कॉन्ट्रॅक्ट ग्रेटर दॅन 2.5 लाख, करार 2.5 लाखापेक्षा जास्त असतो. नेक्स्ट 30 क्रेडिट बॅलन्स इन प्रॉफिट अँड लॉस इंडिकेट, नफा तोटा खात्यातील क्रेडिट शिल्लक दर्शवते. बघा ऑप्शन आहे प्रॉफिट, लॉस, रेव्हेन्यू, सरप्लस. तर करेक्ट आन्सर आहे इथे सरप्लस मी शिल्लक. नेक्स्ट 31 गुडविल नॉट शोन इन, गुडविल दाखवले जात नाही. तर बघा ऑप्शन आहे पार्टनरशिप ऍडमिशन, सेकंड सोल ट्रेडर, थर्ड बॅलन्स शीट ऑफ लिस्टेड कंपनी अँड फोर्थ नॉन प्रॉफिट. तर करेक्ट आन्सर आहे इथे लास्ट नॉन प्रॉफिट, नफा तोटा नसलेली संस्था. नेक्स्ट 32 परचेस ऑफ असेट बाय इश्यू ऑफ शेअर अपियर्स इन, शेअर्सचे संपत्ती खरेदी कुठे दाखवली जाते. बघा ऑप्शन आहे फंड फ्लो, कॅश फ्लो, बॅलन्स शीट ओनली अँड फोर्थ इन्कम स्टेटमेंट. करेक्ट आन्सर आहे थर्ड बॅलन्स शीट ओनली, केवळ ताळेबंदात. नेक्स्ट 33 इनकरेक्ट ऑडिट रिपोर्ट इश्यूड रॉंग नोइंगली इज, जाणीवपूर्वक चुकीचा ऑडिट अहवाल देणे म्हणजे. तर बघा ऑप्शन आहे क्वालिफाईड, सेकंड फॉल्स, थर्ड मिस स्टेटमेंट अँड फोर्थ फ्रॉड. तर करेक्ट आन्सर आहे लास्ट फॉर फ्रॉड मीन्स फसवणूक. नेक्स्ट 34 बिझनेस कनेक्शन इन इंडिया अंडर इन्कम टॅक्स इम्प्लाइज, उत्पन्न करानुसार भारतातील व्यवसाय संबंध याचा अर्थ. तर बघा ऑप्शन आहे PE अंडर डेटा, सेकंड कॅज्युअल इन्कम, थर्ड पार्टनरशिप अँड फोर्थ नन ऑफ दिस. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट PE अंडर DTE. बरोबर आहे, दुहेरी कर करांतर्गत स्थायी कार्यालय. ठीक आहे. नेक्स्ट 35 कंपोजिट स्कीम डीलर कॅन नॉट, कंपोजिशन स्कीम डीलर करू शकत नाही. तर बघा ऑप्शन आहे कलेक्ट टॅक्स, सेकंड फाईल GSTR9, सेकंड इश्यूड इनवॉइस अँड थर्ड क्लेम डेप्रिसिएशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट क्लेम कलेक्ट टॅक्स, कर गोळा करणे इज नॉट अ स्कीम ऑफ डीलर. नेक्स्ट 36 ऑपरेटिंग सायकल इम्पॅक्ट, ऑपरेटिंग सायकल परिणाम करते. तर बघा ऑप्शन आहे टॅक्स लायबिलिटी, करंट असेट क्लासिफिकेशन, इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन अँड GST लायबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड करंट असेट क्लासिफिकेशन, चालू मालमत्ता वर्गीकरण. नेक्स्ट 37 फिक्स कॉस्ट पर युनिट अंडर मार्जिनल कॉस्टिंग, सीमांत खर्च पद्धतीत प्रति युनिट खर्च स्थिर खर्च. तर बघा ऑप्शन आहे व्हॅरीज, सेकंड कॉन्स्टंट, थर्ड इग्नोर्ड अँड फोर्थ एक्सपेन्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट व्हॅरीज मीन्स बदल. नेक्स्ट 38 सेक्शन 44 ADA अप्लाइज टू, कलम 44 ADA लागू होते. तर बघा ऑप्शन आहे प्रोफेशनल, ट्रेडर्स, स्मॉल बिझनेसेस, स्टार्टअप. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट प्रोफेशनल्स मीन्स व्यावसायिकांना. ठीक आहे. नेक्स्ट 39 CSR एक्सपेन्स आर, CSR खर्च म्हणजे. तर बघा ऑप्शन आहे डिडक्टिबल, टॅक्स डिडक्टिबल, डिसअलाउड, डेफर्ड अँड पार्टली अलाउड. तर करेक्ट आन्सर आहे डिसअलाउड, अमान्य. नेक्स्ट 40 अकाउंटिंग फॉर नॉट फॉर प्रॉफिट एक्सक्लूड, नफा नसलेल्या संस्थाचे लेखापन यातून वगळते. तर बघा ऑप्शन आहे ट्रेडिंग अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, बॅलन्स शीट, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट ट्रेडिंग अकाउंट, व्यापार खाते. नेक्स्ट 41 कॅश रिसिव्ड फ्रॉम सेल ऑफ ओल्ड मशीन अपियर्स इन, जुन्या मशीनच्या विक्रीतून मिळालेली रोकड दिसते. तर बघा ऑप्शन आहे फायनान्सिंग, ऑपरेटिंग, इन्व्हेस्टिंग, डेफर्ड इनफ्लो. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड इन्व्हेस्टिंग, गुंतवणूक. नेक्स्ट 42 ऑडिट मटेरियलिटी इज अ, लेखा परीक्षेतील भौतिकता हे. तर बघा ऑप्शन आहे फिक्स कन्सेप्ट, सेकंड प्रोफेशनल जजमेंट, थर्ड लीगल लिमिट अँड फोर्थ स्टॅच्युटरी थ्रीहोल्ड. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड प्रोफेशनल जजमेंट, व्यावसायिक निर्णय. नेक्स्ट 43 मॅचिंग कन्सेप्ट अफेक्ट, मॅचिंग संकल्पना परिणाम करते. तर बघा ऑप्शन आहे बॅलन्स शीटवर, एक्सपेन्स रिकॉग्नायझेशन, कॉस्टिंग आणि ऑडिट ट्रायल. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड एक्सपेन्स रिकॉग्नायझेशन, खर्चाची ओळख. ठीक आहे.
नेक्स्ट 44 अनएब्झॉर्ब ओव्हरहेड आर ट्रान्सफर्ड टू न वसूल झालेले ओव्हरहेड्स वर्ग होतात. तर बघा ऑप्शन आहे प्रॉफिट अँड लॉस, WIP, फिनिश गुड्स अँड कॉस्ट ऑफ सेल्स. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट प्रॉफिट अँड लॉस, नफा तोटा. ठीक आहे. नेक्स्ट 45 इन्व्हेंटरी ओव्हर स्टेटमेंट कॉज साठा अधिक दाखवल्यास होतो. तर बघा ऑप्शन आहे अंडर स्टेटेड प्रॉफिट, सेकंड ओव्हर स्टेटेड COGS, थर्ड ओव्हर स्टेटेड नेट इन्कम अँड फोर्थ नो इफेक्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ओव्हर स्टेटेड नेट इन्कम, निव्वळ उत्पन्न अधिक असते. नेक्स्ट 46 ऑडिट रिस्क इन्क्लूड लेखा परीक्षा जोखीम यामध्ये समाविष्ट आहे. तर बघा ऑप्शन आहे कंट्रोल रिस्क, सेकंड अकाउंटिंग रिस्क, थर्ड मार्केट रिस्क अँड फोर्थ टॅक्स रिस्क. करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट कंट्रोल रिस्क, नियंत्रण धोका. नेक्स्ट 47 प्रीपेड एक्सपेन्सेस इन्क्रीज आगाऊ खर्च वाढवतात. तर बघा ऑप्शन आहे लायबिलिटी, कॅपिटल, असेट, रिझर्व. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड असेट मीन्स मालमत्ता. नेक्स्ट 48 GSTR 9C इज रिक्वायर्ड फॉर. GSTR 9C लागतो. तर बघा ऑप्शन आहे कंपोजिट डीलर, सेकंड टर्नओव्हर ग्रेटर दॅन 5 करोड, थर्ड स्मॉल ट्रेडर अँड फोर्थ एक्झेम्प्टेड एंटिटीज. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड टर्नओव्हर ग्रेटर दॅन 5 करोड, उलाढाल 5 कोटीपेक्षा जास्त असते. नेक्स्ट 49 इन्व्हेंटरी अंडर IND-AS 2 इज मेजर ॲट. इंडिया AS2 अंतर्गत साठा मोजला जातो. तर बघा ऑप्शन आहे कॉस्ट ओनली, सेकंड NRV ओनली, थर्ड कॉस्ट और NRV विच इज लोअर अँड फोर्थ रिअलायझेबल व्हॅल्यू. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड कॉस्ट और NRV विच इज लोअर, किंमत किंवा साकार मूल्य जे कमी असेल. नेक्स्ट 50 इंटरनल कंट्रोल एक्सक्लूड अंतर्गत नियंत्रण यात समाविष्ट नाही. तर बघा ऑप्शन आहे ऑथरायझेशन, ऑडिट ट्रायल, एक्सटर्नल ऑडिट अँड फिजिकल कंट्रोल. तर करेक्ट आन्सर आहे इथे एक्सटर्नल ऑडिट, बाह्य लेखा परीक्षा. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि तसंच सगळ्यांचा सेपरेट PDF आणि कंबाईन PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF पाहिजे असेल त्यांनी व्हॉट्सअपला दिला नंबर आहे, त्या नंबरवर मेसेज करून तिथनं PDF तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं आतापर्यंत ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की नवीन सिरीज आपण लवकरात लवकर आता स्टार्ट करणार आहे, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन थ्रू सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.